मुंबईत मात्र स्ट्रॉंग रूम उघडले आहेत। बघा, मुंबईतल्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे। काही क्षणात मतमोजणीला आता सुरुवात होणार आहे। मुंबईत आता स्ट्रॉंग रूम, जिथे ईव्हीएम मशीन्स ठेवल्या होत्या त्या रूम आता उघडल्या गेल्यात आणि काही क्षणातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अगदी मोठी बातमी आहे मुंबईमध्ये स्ट्रॉंग रूम उघडल्या आहेत। ज्या ईव्हीएम मध्ये पुढच्या 5 वर्ष कुणाची सत्ता मुंबईत असेल त्यांचं भवितव्य ज्या ईव्हीएम मध्ये बंद आहे त्या ईव्हीएम आता काही क्षणात उघडल्या जातील आणि मुंबईचं भविष्य कुणाच्या हाती जाते ते आपल्याला कळणार आहे। भाजप, शिंदे सेना, ठाकरे सेनेला किती मतं पडणार, त्यांचे किती उमेदवार निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुंबईमध्ये शिंदे सेना, भाजप की मग पुन्हा एकदा ठाकरेंच्या हाती मुंबईची सत्ता जाणार हे आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कळणार आहे। खरं तर मुंबईमध्ये ही मराठी माणसासाठी अस्तित्वाची आणि शेवटची निवडणूक आहे असं सतत ठाकरे बंधूंकडून प्रचार केला जात होता आणि खरंच असं घडणार आहे का? काय नेमकं होतंय? मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न खरंच निर्माण झालाय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही तासात आपल्याला मिळणार आहेत। अगदी बरोबर आहे। मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली होती। 25 वर्षापासून ठाकरेंची सत्ता बीएमसीवर आहे आणि आता ही सत्ता अबाधित राहणार का भाजप आणि शिंदे सेना त्याला सुरुंग लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। अगदी जिथं ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या त्या स्ट्रॉंग रूम आता उघडल्या गेल्यात आणि काही वेळातच आता मतमोजणीला मुंबईमध्ये सुरुवात होणार आहे। गिरीश, खरं तर 25 वर्ष ठाकरेंची सत्ता होती असं सतत प्रचार केला जातोय। भाजप सतत सांगते की 25 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही काय केलं पण या सत्तेत भाजप सुद्धा भागीदार होतं हे भाजप विसरते किंवा मग ते विसरायला भाग पडते। जरी आता भाजपची सत्ता मुंबईत आली तरी पोस्टल मतदानाला आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते। बऱ्याच ठिकाणचे पोस्टल मतदान मोजणी करण्यासाठी सुरू झालेले पाहायला मिळते। विशेष करून जर बघायचं झालं तर भायखळ्यातला देखील आहे ते अवघ्या काही वेळामध्ये पोस्टल मतदान आहे ते सुरू होते, तर बाकी ठिकाणचे जे आहे ते पोस्टल मतमोजणीला आहे ते सुरू होणार आहे। त्यानंतरून लगेचच अवघ्या काही वेळातच आहे ते ईव्हीएमच्या मशीन देखील आहे ते ओपन केले जातील आणि त्याची मतमोजणी आहे ती सुरू होताना पाहायला मिळणार। अवघ्या अर्धा ते 1 तासामध्ये आहे ते या साईडचे कल देखील आहे ते मुंबईकरांच्या हाती येताना पाहायला मिळणार आहे। साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आहे ते 20 ते 25 ठिकाणचे कल आहेत ते हाती येताना दिसून येणार आहे। पहिल्या राऊंडमध्ये नेमकं कोण पुढे असणार आहे या सगळ्या संदर्भातले चित्र देखील आहे ते साधारणतः स्पष्ट होईल, कारण की 14 टेबल आहेत ते लावण्यात आलेले आहेत मतमोजणीसाठी। एका टेबलवर 4 ते 5 राऊंड आहेत ते होणार असल्याचं सांगितलं जातं आणि यासाठी ही जय्यत तयारी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि विशेष करून पोस्टल मतदान आहे ते सुरुवात झालेली आहे। टपाल मतमोजणी ही सगळी सुरू होते आणि टपाल मतमोजणीमध्येच आता नेमकी कोण आघाडी घेतोय का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे, कारण की गेल्या काही वर्षांपासून ह्या रखडलेल्या महानगरपालिका होत्या आणि या महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि विशेष करून आता मुंबईमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय, कारण की सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असणारी मुंबई महानगरपालिका आहे आणि त्यामुळे या महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ठाकरे आपला हा गड राखतायत का की भाजप आणि शिवसेना यावर झेंडा आपला रवतायत का हे देखील अवघ्या काही वेळामध्ये कलांमधून देखील ते स्पष्ट होईल। मात्र एक्झिट पोलच्या माध्यमातून जर बघितलं असेल तर भाजप आणि शिंदे सेना आहे ती आघाडीवर दिसून येते। त्यामुळे आता खरं तर मतमोजणीला अवघ्या काही वेळामध्ये ही सुरुवात होईल ईव्हीएमच्या। मात्र पोस्टल मतदानाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पोस्टलमध्ये अवघ्या काही वेळामध्ये कोण आघाडीवर आहे हे देखील आहे ते चित्र स्पष्ट होईल। मात्र आता या मतमोजणी प्रक्रियेला आहे ती सुरू झाली असंच म्हणावं लागणार।